31 डिसेंबरला अमरावती शहरातील उड्डाणपूल बंद राहणार. ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुरू राहील. अमरावती शहरातील राजापेठपासून तर बडनेराकडे जाणारा उड्डाणपूल व राजापेठ पोलीस स्टेशनपासून इरविन चौकात जाणारा उड्डाणपूल तर जिल्हा पंचवटी चौकातला उड्डाणपूल हे उद्या 31 डिसेंबर रोजी बंद राहतील असे आदेश पोलीस आयुक्त यांच्याकडून शहर वाहतूक विभागाला मिळाले आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून शहरात 31 डिसेंबरला 31च्या पार्टीनिमित्त दारू पिऊन कोणीही गाडी चालवू नये, अन्यथा त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी सांगितले आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व अमरावतीतील सर्व नागरिकांना शहर वाहतूक शाखा अमरावती शहर तर्फे खूप खूप शुभेच्छा. सर्वांना येणारा नवीन वर्ष हे सुखदायी आनंददायी तसेच आरोग्यदायी जावो. सर्व नागरिकांना आपण येणारा म्हणजे 31 डिसेंबर हा दिवस आपण उत्साहात मनवतात, परंतु उत्साहात मनवताना ट्रिपल सीट, रॅश ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालवणे किंवा कर्कश हॉर्न हे इत्यादी प्रकारचा जास्त मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दारू पिऊन वाहन चालवू नये आणि तसेच ट्रिपल सीट किंवा कर्कश हॉर्न किंवा रॅश ड्रायव्हिंग अशा प्रकारचं कुठलंही कायद्याचे उल्लंघन होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नये. कारण असं कृत्य करणाऱ्यावर शहर वाहतूक शाखा तसेच अमरावती आयुक्तालयामार्फत कायदेशीर कारवाई केल्या जाणार आहेत. तसेच 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता ते 1 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत सर्व उड्डाणपूल शहरातील जेवढे उड्डाणपूल आहेत, गाडगेबाबा समाधीजवळील किंवा इरविन चौक ते राजकमल आणि राजापेठ हे सर्व उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले आहे. तरी सर्वांनी उड्डाणपूलचा वापर करू नये, अन्यथा जे कायद्याचे उल्लंघन करेल त्या सर्व नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आपण बघत असेल तर ह्या सर्व कायद्याचं उल्लंघन करण्यासोबतच उल्लंघन केल्याने मोठ्या प्रमाणात अपघातसुद्धा होतात. म्हणजे 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर हे 2 दिवस हे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे असतात. याला कारण म्हणजे आपण फार उत्साहात वाहन चालवतो, आपण दुर्लक्ष होतो आहे वाहतुकीच्या नियमांकडे. त्यामुळे अपघात टाळून आपल्या कुटुंबाची आणि आपल्या घराची काळजी घेण्याकरता आणि त्यांना सुखात ठेवण्याकरता आपण हे सर्व नियमाचे पालन करावे असे मी शहर वाहतूक शाखा अमरावती शहरतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करते.